आमचे पालीचे शाखा प्रमुख आणि ज्यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहेत असे प्रकाश शेठ जाधव यांच्याकडून अनिकेत निकम आणि त्यांच्या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। पहिलाच बॉल, आकुटप्पाचा बॉल शफल होऊन ऑन साइडला ओढण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये अपयशी। भावेश पाटील आणि मनीष पाटील ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे आणि पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज मयुरेश भौड। पहिल्या सामन्याचा हिरो मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन आलाय खरसुंडी संघाकडून। दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना। टॉस केलाय, अगदी बॅडमिंटन मध्ये जसं आपण बॉलला टॉस करतो त्या पद्धतीनं बॉलला उडवलं होतं, स्क्वेअर लेग मध्ये जातोय। शर्यत लागली होती खेळाडू आणि चेंडू मध्ये, शेवटच्या क्षणाला चेंडूने ही शर्यत जिंकली आणि पहिला चौकार पाहायला मिळाला तो भावेश पाटीलच्या बॅट मधून। ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। सातत्याने गेली 4 वर्षे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। पहिल्यांदा 2 वर्षे आपण हातनोलीच्या गावदेवी मंदिराजवळ शंकर मंदिराजवळ ही स्पर्धा पाहिली होती आणि गेली 2 वर्ष कांडोलीच्या या मैदानावरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। कोण कोण आहे? माथेरान संघाचा कर्णधार आणि देवळोली संघाच्या कर्णधारानं कमेंट्री बॉक्स मध्ये रिपोर्ट करा। दोन्ही टीमच्या कॅप्टनना रिपोर्ट करायचंय। मयुरेश भौड ओव्हर द विकेट न कांडोली एंड कडून गोलंदाजी करतोय। बॅकफुट वरून स्मार्टली कट केलाय। लेदर क्रिकेट मध्ये पाहतो अशा प्रकारचे फटके आणि हा फटका दाखवत असताना मयुरेश भौडच्या विरोधामध्ये भावेश पाटील लगातारचा दुसरा चौकार। करून अगदी उडी मारत ऑन द टोक मारलेला हा कव्हर ड्राइव्ह फार चांगला फटका दाखवत असताना भावेश पाटील मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, या मॅच मध्ये देखील चांगला खेळ करताना पाहायला मिळतोय। लगातार 2 चौकार त्याच्या बॅट मधून येत आहेत त्या मयुरेशच्या विरोधात। या वेळेला शफल होऊन जागा बनवली, बॉलला उडवलं, स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर उत्तुंग असा पहिला षटकार। भावेश पाटील फार चांगली बॅटिंग करतोय, मैदानाच्या सभोवताली 2 स्ट्रोक त्याचे स्क्वेअर लेग आणि
फाईन लेग मध्ये पाहायला मिळाले, एक फटका त्याचा कव्हर्स मध्ये पाहायला मिळाला. सगळ्या बाजूला फटके मारू शकतोय हे दाखवतोय. पुन्हा एकदा एबी डिव्हिलियर स्टाईलनं बॉलला उडवलं पाठीमागच्या बाजूला. हा तिसरा चौकार. दर्जेदार फटकेबाजी. अगदी ओंकार पाटील ज्याला अगदी 2 दिवसापूर्वी मॅन ऑफ द सिरीजची बाईट मिळाली आहे, त्याच्या जसं ओंकारला आपण बॅटिंग करताना पाहतो ना तशी फटकेबाजी करतोय तो भावेश पाटील. सगळ्यांना एंटरटेन करतोय. ऑन साइडला अगदी बॉलला उचलतोय, फेकून देतोय सहजरित्या. मयुरेशच्या वेगाचा पूर्णपणे फायदा उचलतोय. हा चांगला बॉल, हा दर्जेदार बॉल, वेगवान, सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. भावेशच्या बॅट मधून आल्यात 18 धावा फलंदाजी करणाऱ्या तळेगाव संघाच्या धावफलकावरती. मनीष दुसरा गोलंदाज आता येणार. मागच्या मॅच मध्ये मनीष देखील चांगली गोलंदाजी केली होती. कुणालला आता मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. कुणालच्या हातामध्ये निर्णायक षटक दिलं गेलंय. समोर आहे लेफ्ट हँडेड मनीष पाटील. मनीष एक चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर प्लेयर आहे. कुणाल बारसकरच्या हातामध्ये षटक दिलं गेलंय आणि मनीष पाटील एक चांगला ऑलराऊंडर प्लेयर आहे. मागच्या मॅच मध्ये फार चांगली गोलंदाजी आपण मनीषची पाहिली होती. फलंदाजी करण्यासाठी आता त्याला प्रमोट करण्यात आले. 38 सर्कलचे निर्बंध हटवलेत. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर डीप कव्हर मध्ये लॉंग ऑफला अरुण माडिक आणि पांडुरंग माडिक स्टँडच्या समोर एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. एक खेळाडू लॉंग ऑनला आहे, एक खेळाडू मिड विकेटला आणि एक खेळाडू स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या जवळ पाहायला मिळतोय. अगदी काळी कार असल्यामुळे लगेच सूर्याची किरणं अट्रॅक्ट होत आहेत. समोर फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. या वेळेला तुतू मिसकम्युनिकेशन बाद व्हावं लागणार मनीष पाटीलला. मोठी विकेट जातीये तळेगाव संघाची. कमांड इज आहे. मनीष धावत सुटला. मनीषनं कॉल दिला परंतु तो कॉल मात्र चुकीचा होता, कारण डायरेक्ट थ्रो दिला. अगदी यष्ट्यांचा वेध घेणारा थ्रो, ज्याला आपण मराठीमध्ये गोटी नेम म्हणतो, तो गोटी नेम टिपला कुणाल बारसकरनं आणि ही मोठी विकेट मिळाली. विनायक कडपे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विनायक हा देखील एक ऑलराऊंडर प्लेयर आहे. मागच्या मॅच मध्ये चांगला खेळ त्याचा पाहायला मिळाला होता. 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे चेंजेस केले जात आहेत. या अगोदर लेफ्ट हँडेड बॅट्समन राईट हँडेड बॅट्समनचं कॉम्बिनेशन होतं. आता दोन्ही राईट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गतवर्षी या मैदानावरती 4 मोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. हरिभक्त परायण संजय खोपकर स्मृती ट्रॉफी पहिल्यांदा पाहिली, तदनंतर अग्रिसेना ट्रॉफी आपण या मैदानावरती पाहिली, तदनंतर
चौक विभाग प्रीमियर लीग या मैदानावरती आपण पाहिली होती आणि तदनंतर आदिवासी रायगड प्रीमियर लीग या 4 मोठ्या स्पर्धा या मैदानावरती गतवर्षी आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। फुलटॉस बॅटीच्या वरच्या भागाला ब्रश झालाय, चेंडू बराच वेळ हवेत, दुसरा फलंदाज बाद होतोय, दर्जेदार झेल टिपला जातोय आणि मोठी विकेट जातीये भावेश पाटीलची। देखील पाहिलं दर्जेदार झेल टिपला गेला, मयुरेश भौड यांना काय दर्जेदार झेल त्या ठिकाणी टिपला। मया खरं तर या टोपण नावानं सगळे त्याला ओळखतात आणि दर्जेदार फिल्डिंग स्क्रीन वरती देखील पाहिलं, थोडासा भावेश नाखुश आहे विकेट गेल्यानंतर, कारण हलक्या हाताने त्यांना बॉलला फक्त दिशा दिली होती, जर कदाचित ताकद लागली असती तर हा मोठा फटका पाहायला मिळाला असता। बॅटीच्या वरच्या भागाला चेंडू ब्रश झाला, बराच वेळ हवेत होता आणि मयुरेशनं अगदी चांगल्या प्रकारे बॉलला जज केलं आणि मोठी विकेट मिळाली। 2 चेंडूंवरती 2 फलंदाज बाद झाले तळेगाव संघाचे। एका वेळेला तळेगाव संघ चांगल्या पोझिशन मध्ये होता, जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली कुणाल बारसकरनं 2 चेंडूंवरती पहिल्यांदा रनआउट आणि दुसऱ्या बॉलवरती झेलच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त केली। रोहन कडपे, दोन्ही विनायक आणि रोहन दोन्ही कडपे ब्रदर्स आता मैदानाच्या आतमध्ये आहेत। सलग तिसरा फलंदाज बाद होतोय तळेगाव संघाचा। अक्षय आंबरे खुश होतात कारण समर्थक आहेत ते या खरसुंडी टीमचे आणि त्या ठिकाणी 3 फलंदाज बाद होत आहेत। 3 चेंडूंवरती 3 विकेट मिळाल्यात। पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या पोझिशन मध्ये होता, सुस्थितीमध्ये होता फलंदाजी करणारा संघ, परंतु तदनंतर कुणाल बारसकरनं रनआउटची विकेट घेतली, मनीषची दुसऱ्या बॉलवरती भावेश पाटील बाद झाला, तदनंतर रोहन कडपे बाद झाला, आता रोहित कडपे मैदानाच्या आतमध्ये आलाय। हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक नोंदवणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे तो कुणाल बारसकर, चांगली गोलंदाजी करतो हायवे इनकडून। चांगला फटका, बॉटमहँडचा सुरेख वापर, मनगटी फटका, मिड विकेटला एकच धाव। एक चांगली पार्टनरशिप पाहिजे या मॅच मध्ये परत येण्यासाठी, एक चांगला मोमेंटम मिळवायचा असेल या मॅच मध्ये, चांगल्या धावा जमा करायच्या असतील तर इथून पुढे या 4थ्या आणि 5व्या क्रमांकाच्या बॅट्समनला चांगला खेळ करावा लागेल। विनायक कडपे एक हार्ड हिटर खेळाडू म्हणून याची ओळख आहे, मैदानामध्ये तो उतरलाय 3ऱ्या क्रमांकावरती, चांगला खेळ त्याला दाखवावा लागेल। कुणाल बारसकर, मयुरेश भौड अपयशी ठरल्यानंतर पूर्णपणे या सामन्याचं चित्र, या इनिंगचं सगळं चित्र बदलवण्याचं त्यानं काम केलंय। 3 विकेट त्याला या ओव्हरमध्ये मिळवता आलेत। चांगला चेंडू, टप्प्यावरती चांगलं नियंत्रण आहे, दिशा चांगली आहे, लेंथ चांगली आहे चेंडूची आणि विकेट कीपिंग देखील तितकी चांगली पाहायला मिळते। 2 19 धावा। टॅपिंग क्रिकेट, अंडरम क्रिकेट मध्ये किंवा बॉक्स क्रिकेट मध्ये अशा प्रकारचे टॅपिंग शॉट आपण पाहत असतो। ते सिंगल घेतली आहे, 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 20 धावा
या फलंदाजी करणाऱ्या तळेगाव संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळतात। या स्पर्धेसाठी बोरगावचे आमचे मित्र विनायक शिंदे याचकडून शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील स्वागत। त्यानंतर भारतचा एक जबरदस्त खेळाडू अधिक लबडे याचकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूयात। जाऊया आमच्या डीजे चेतनकडे। यानंतर माथेरान आणि त्यांच्या विरोधामध्ये देवळोली, एक कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरातील एक जबरदस्त संघ माथेरान, जीत रोजारियो, अजय भस्मा, बरेचसे चांगले चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील। तर दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील रसायनी परिसरातील देवळोली संघ मैदानामध्ये पाहायला मिळेल। अजय भस्मा रायगड प्रीमियर लीग मध्ये बेस्ट फिल्डरची बाईक त्याला मिळाली होती, त्याचं देखील मनपूर्वक स्वागत असेल। या व्यासपीठावरती अजयचं देखील निश्चित स्वागत केलं जाईल। नैतिक नलावडे एक छोटा यंग टॅलेंटेड बॉलर आता गोलंदाजीसाठी आलाय, समोर आहे तो विनायक कडपे। या वेळेला शपलोत जागा बनवली, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा कव्हरच्या डोक्यावरून मारलेला हा जमिनीला पॅरलल स्ट्रोक षटकार। लगातार 2 षटकार विनायक कडपेच्या बॅट मधून पाहायला मिळाले, एक कव्हर्सला, एक मिड विकेटला। आणि सुरुवातीलाच म्हटलं होतं एक हार्ड हिटर खेळाडू, आक्रमक खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि तो आक्रमक खेळ या मैदानावरती दाखवत असताना पाहायला मिळतोय। दर्जेदार खेळ, एक युवा गोलंदाज आहे, एक टॅलेंटेड बॉलर आहे, त्याच्या विरोधामध्ये एक हार्ड हिटर बॅट्समन मात्र हवी होतोय। लगातारचा तिसरा षटकार, मैदानाच्या आतमध्ये विनायक कडपे नावाचं वादळ पाहायला मिळतोय आणि सगळ्यांना एंटरटेन करतोय। दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, घातक, विस्फोटक, आक्रमक फलंदाजी पाहायला मिळतेय। एक षटकार कव्हर्सला, 2 षटकार मिड विकेटला, गगनभेदी फटकेबाजी, आकाशामध्ये आकाशाला गवसणी घालणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, ती विनायक कडपेची। एकूण धावसंख्या होतीये ती 38, 38 रन स्कोरबोर्ड वरती, 38 धावा। खर तर पहिल्या ओव्हर मध्ये आक्रमक फलंदाजी भावेशची पाहिली, दुसऱ्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी पाहिली आपण कुणाल बारसकरची, परंतु तिसऱ्या ओव्हर मध्ये आक्रमक बॅटिंग पाहायला मिळते ती रोहन कारंदे विनायक कडपेची। 3 चेंडूंवरती लगातार 3 षटकार, 38 धावा धावफलकावरती। बॅटला ब्रश झाला मागच्या बाजूला, चोरटी धाव आणि या वेळेला फलंदाज होतोय धावबाद।
चांगलं कमबॅक आहे त्याचं. 3 षटकार आल्यानंतर चांगला चेंडू त्याने टाकला होता. या वेळेला लांब लांब आणि सर्वात लांब षटकार. लेंथला तो पिक करतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड ऑफ द बॅट आपल्याला ऐकायला मिळतोय. आणि मिड विकेटच्या बाहेर मोठे स्ट्रोक. 4 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. टीमचा एकूण स्कोर झालाय 44 रन्स. दुसऱ्या ओव्हर नंतर असं वाटत होतं तळेगाव संघ 35-40 पर्यंत पोहोचेल की नाही, परंतु हे सगळी भाकीतं फुल ठरवली आणि त्यानं आपल्या बॅट मधून तडाखा दाखवला. 4 षटकार त्याच्या बॅट मधून आले. 44 धावा. 4 बॅट्समन आउट झालेत. 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. जबरदस्त खेळ सुरू आहे. या वेळेला राईट आर्म राऊंड द विकेट न चेंडू टाकणार. मोठा फटका होणार की झेल. झेल त्या ठिकाणी घेतला जातोय. शेवटच्या क्षणाला ही मोठी विकेट मिळतीये ती करसुंडी संघाला. कमांड डीजे. पाहायला मिळणार ते फलंदाजी करणाऱ्या तळेगाव संघाकडून. या स्पर्धेमध्ये अविनाश पारंगे सर, अरुण पारंगे सर, नरेश म्हात्रे सर हे क्वालिफाईड अंपायरचं पॅनल आपण पाहतोय. आणि त्याच बरोबरीनं आमच्या कॉम्बॉक्स मध्ये विशाल पाटील सर यांना आपण पाहतोय. मिस्टर अँड मिसेस माही जर हा चित्रपट कोणी पाहिला असेल तर ज्या वेळेला राजकुमार राव हा बॅटिंग करत होता त्यावेळेला त्या शॉट मध्ये जे अंपायर होते ते आपले विशाल पाटील सर होते. ते विशाल पाटील सर या स्पर्धेस दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे भार्गव ठोंबरे हातनोलीचे एक जबरदस्त गुणलेखक, MSc मॅथ, BSc मॅथ्स, एक क्वालिफाईड असे आमचे स्कोरर, त्यांचं देखील स्वागत करूयात. आज 24 लाईव्ह इव्हेंटची टीम
सर्वांचं मी स्वतः अजिंक्य बोर्ड आणि आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीनं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय। व्यासपीठावरती मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर उपस्थित आहेत 56 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि त्या 56 धावसंख्येचं टार्गेट प्रतिस्पर्धी नित्या 11 खऱ्या अर्थानं भोकरपाडा संघ सामोरी जात होता। पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्या होत्या आणि अगदी चेंडू आणि धावांमध्ये अंतर कमी असताना उर्वरित षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती तलेगाव या टीमच्या गोलंदाजानं। हा फटका देखील चांगला आहे ऑन साइट मध्ये लगातारचा दुसरा मयुरेश बहुड इज द ऑन फायर बॅक टू बॅक आलेला हा दुसरा षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 15 या धावसंख्येवरती। रायगड जिल्हा खालापूर तालुका आणि खालापूर तालुक्यामध्ये वसलेले खरसुंडी गाव आणि खरसुंडी गावाचा हा सितारा मयुरेश बहुड मैदानाच्या आतमध्ये अगदी मयुरेश बहुड नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगवत आहे। बॅक टू बॅक लगातारचे 2 षटकार त्याच्या बॅट मधून येत आहेत। जिगरबाज युवा खेळाडू आहे। एका 2 वर्षामध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप या फलंदाजांनी निर्माण केली आहे। पुन्हा एकदा चांगला फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय। झेलला कॅरी केलं शुभम मांडे त्या ठिकाणी होता त्यानं झेलला कॅरी केलं आणि पहिला मोठा आदरा मिळतोय तो आयन्स 11 आई गावदेवी खरसुंडी टीमला। पहिली मोठी सफलता या ठिकाणी प्राप्त केली। गोलंदाज अभिक कडपे या गोलंदाजानं पहिल्या चेंडूवरती 2 चेंडू डॉट बॉल आले होते तदनंतर सिंगल आली होती। बॅक टू बॅक 2 चेंडूवरती आलेले वाईड स्क्वेअर चेंडू आणि तदनंतरचे बॅक टू बॅक 2 चेंडूवरती आलेले 2 सिक्स एकूणच धावफलक 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय आणि तदनंतरच्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली ती गोलंदाज अभिक कडपे या गोलंदाजानं। जरूर आमचे स्वयंसेवक अगदी सुज्ञ आहेत त्यांना माहिती आहे की जे कंपाऊंडच्या आतमध्ये जे काही चेंडू जातील जे काही बॉल जातील ते बॉल लगेच तुम्ही तिथे जाऊन घेऊन यायचे। सर्व स्वयंसेवक आम्ही तुम्हाला विनंती करतोय की जे चेंडू अगदी कंपाऊंडच्या आतमध्ये जातील ना ते चेंडू लगेच तिथून घेऊन या। 18 बॉल 35 पाहिजे सांग। 18 चेंडू आणि आता 35 धावसंख्येची गरज आहे। बॉलर कोण आहे? 18 चेंडू मध्ये 35 24 चेंडू मध्ये 32 धावेचं संरक्षण केलं होतं याच तलेगाव संघानं परंतु आता 18 मध्ये 35चं संरक्षण या मॅच मध्ये त्यांना करायचंय। बॉलर शुभम मांडे। शुभम मांडे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आहे ज्यानं कमालीची गोलंदाजी केली होती। कमी धावा देत विकेट देखील त्यांना प्राप्त केल्या होत्या। विकेट टेकिंग त्याची गोलंदाजी आपण पाहिली होती। 4 विकेट त्यानं मिळवल्या होत्या। 18 बॉल 35 पाहिजे। 18 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज आहे। रन झालाय 15। 15 धावा आहेत त्या धावफलकावरती। 50चं होतं टार्गेट। 15 धावा धावफलकावरती 50 मधून जर 15 आपण मायनस केले तर 35 धावसंख्येची अजूनही गरज आहे। गोलंदाजी मार्कवरती शुभम तयार आहे। शुभम मांडे विकेट मिळण्याची शक्यता आहे। झेलला कॅरी केलं मनीष त्या ठिकाणी होता आणि मनीषची विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते। मोठा आदरा आई गावदेवी खरसुंडी टीमला। चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली जाते। या अगोदर देखील आपण पाहिलं होतं अभिक कडपेवरती जे आक्रमण केलं होतं नित्या 11 भोकरपाडा टीमच्या फलंदाज प्रणितनं आणि ते आक्रमण थांबवलं होतं। गोलंदाज शुभम मांडे या गोलंदाजाने या मॅच मध्ये देखील तेच चित्र पुन्हा एकदा आता दडपण आणतोय। पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट ज्या विकेटसाठी जालं विणलं होतं आणि सापलं रचलं होतं ना त्या जाल्यात अडकवलं फलंदाज मनीष बारसकर या फलंदाजाला। आता नवीन फलंदाज सूरज सालवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। आता टीम मेंटॉर श्रीकांत होतेकर थोडेसे चिंताग्रस्त असतील कारण की त्यांना माहिती आहे की आपला संघ आता अडचणीत आहे आणि या अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी कित्येकदा जगदीश चालकेला मैदानाच्या आतमध्ये आपण चांगली बॅटिंग करताना पाहिलंय परंतु त्याच्या साथीला सूरज सालवी एक चांगला फलंदाज आहे। गोलंदाज तयार। कुटुंबाचा बॉल होता असं वाटलं होतं आक्रमण केलं जाईल या चेंडूवरती परंतु वाईट बॉल पंचांचा इशारा येतोय। असे किती चेंडू येतात ना जरी वाईट असला तरी फलंदाज त्या चेंडूवरती आक्रमण करतात। एखादी चेंडूची वाईट धाव मिळेल परंतु त्यापेक्षा जर आलेला षटकार चौकार एक धाव संख्येला आकार किंवा त्यापेक्षाही
आता जो संघ दडपणात आहे ना, एखादा मोठा फटका आला असता तर तो दडपण कदाचित कमी केला असतं त्या मोठ्या फटक्यानं, परंतु गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम यावेळेस तयार आहे. हा फटका चांगला आहे ऑन साइड मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत डीप मध्ये, चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी एक धाव या चेंडूवरती मिळेल आणि या एकेरी धाबेच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल 17 ते 17 या धाबसंख्येवरती. 16 बॉल 33 16 चेंडू आणि 33 33 धाबसंख्येची गरज आहे अजूनही विजयासाठी, कारण की या मॅच मध्ये प्रयत्न चालू आहेत आई गावदेवी आयांश 11 आई गावदेवी करसुंडी टीमचे, आणि त्यांच्या प्रयत्नाला यश लाभेल का, आणि त्याहून चांगले प्रयत्न चालू आहेत धाबसंख्येचं संरक्षण करत असताना तलेगाव टीमचे. शिवन्या 11 या नावानं मैदानाच्या आतमध्ये खेळते आणि ज्या ज्या वेळी खऱ्या अर्थानं केदार तेलंगे या टीमला पुरस्कृत करतात ना, त्या त्यावेळी त्यांना अगदी चांगला प्रतिसाद या संघाने दिलाय. ज्या ज्या वेळी हा संघ त्यांच्या मुलीच्या नावानं मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना, त्या त्यावेळी त्या स्पर्धेमध्ये त्या संघाने उच्चांक गाठलाय. कदाचित मी तर म्हणे लक चांगला असावा, परंतु अजूनही काय घडलं ना, हे क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये कधी काय घडेल ना हे सांगणं कठीण. जगदीश चालकेचा उच्चार केला होता या अगोदर आम्ही, आणि त्याच्याच बॅट मधून हा येतोय दर्जेदार चौकार, आणि चौकाराच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल 21 ते 21 या धावसंख्येवरती. 21 धावा धाव फलकावरती. शेवटचे निर्णायकारक 14 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे. विशाल पाटील सर अगदी स्कोरलेग पंच आपल्याला पाहायला मिळतात मेन पंचांच्या भूमिकेत. अरुण बारंगे सर असतील, दोन्ही अगदी ऑफिशियल पंच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रत्येक दिवशी अगदी आमंत्रित पंच मान्यवर पंच आपल्याला या स्पर्धेमध्ये अंपायरिंग करताना पाहायला मिळतात, आणि या येणाऱ्या पुढील 3 दिवसामध्ये देखील पाहायला मिळतील. म्हणजे आयोजन नियोजन कसं असावं हे वर्ध विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी यांनी दाखवून दिलंय. अगदी प्रत्येकाने काही ना काहीतरी मेहनत या स्पर्धेमध्ये केली आहे, प्रत्येकाने 100% योगदान या स्पर्धेमध्ये दिलंय, आणि म्हणून तर एक यशस्वी स्पर्धा आणि त्या यशस्वी स्पर्धेचा गाजावाजा हे या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आम्हाला देखील अनिकेत निकम यांनी संधी दिली या स्पर्धेमध्ये. संपूर्ण आसरेवाडी ग्रामस्थ मंडळ आसरेवाडी असेल, त्यांनी संधी दिली या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची, त्याबद्दल देखील आम्ही त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. पुन्हा एकदा थोडीशी चुकी पाहायला मिळाली. यष्टीरक्षक तदनंतर शॉर्ट फाईन लेग वरती उभा असणाऱ्या क्षेत्ररक्षकाकडून एक धाव जरूर या चेंडूवर ते मिळेल, आणि या एकेरी धाबेच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 22 या धावसंख्येवरती. 22 धावा धाव फलकावरती आता येणारे 12 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 28 धावसंख्येची गरज. सलामीला गेलेले फलंदाज मनीष पारसकर आणि मयुरेश बहुळ, ज्यांना 2 षटकार स्वतःच्या भात्यामधून खेचले होते आणि वैयक्तिक 12 धावा त्याने संघासाठी जमवल्या होत्या. मनीषनं 1 धाव संघासाठी जमवली. या मॅच मध्ये जो जिंकेल ना, तो खऱ्या अर्थानं शेवटच्या फेरीपर्यंत लढत देताना आपल्याला पाहायला मिळेल. या मैदानावरती आपल्या स्वतःच्या संघाचं नाव, स्वतःच्या गावाचं नाव अगदी कायम ठेवेल या स्पर्धेमध्ये. परंतु जो इथून हारेल त्याला पुन्हा 365 दिवस या स्पर्धेची प्रतीक्षा करावी लागेल. बॉलर मनीष पाटील. बघा तर स्टँडचा बॅनर त्या ठिकाणी निघालाय. आयोजक लगेच आपण त्या ठिकाणी जा, कारण की या एंडने जर गोलंदाजी सुरू झाली तर कदाचित क्षेत्ररक्षकाला भेटता येईल. त्यासाठी लगेच आमचे स्वयंसेवक त्या ठिकाणी पोहोचतात. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती मनीष पाटील. मागच्या मॅच मध्ये काय षटक टाकलं होतं मनीषनं, तशी गोलंदाजी त्याला करावी लागणार. पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण. जगदीश चालकेच्या बॅट मधून हा येतोय विलोपनीय मोक्याच्या क्षणाला षटकार, आणि या षटकाराच्या बरोबरीनं एकूणच 10 फलक जाऊन पोहोचेल ते 28 या धावसंख्येवरती. 11 बॉल 22. 11 चेंडू आणि आता 22 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू आणि आता 22
धावसंख्येची गरज. मनीषची आपण वावा केली, परंतु तितकीच वावा आता करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, झेलला कॅरी केलं, अप्रतिम झेल पकडलं भावेश पाटील. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता आणि महत्वाचा जी दवा आणि दुवा होती ना या मॅच मधली, तो फलंदाज जगदीश चालके होतोय बाद. मोठा आदरा आयांश 11 आई गावदेवी करसुंडी टीमला. 10-22. जगदीश चालके यांना संकटमोचक मानलं जातं संपूर्ण करसुंडी क्रिकेटमध्ये आणि या करसुंडी गावामध्ये, परंतु तो संकटमोचक आता मैदानाच्या बाहेर होतोय. आक्रमण केलं होतं जरूर, त्याच्या बाटमधून एक चौकार आला, एक षटकार आला, एकेरी धाबेच्या बरोबरीने 11 धाबा त्याने संघासाठी जमवल्या. 50चं टार्गेट होतं आणि त्या 50च्या टार्गेट मध्ये जर एकाच दोन फलंदाजांची जर पार्टनरशिप 22-23 रन जर होऊ शकते, दोन फलंदाजांमधील पार्टनरशिप, तर यापेक्षा जास्त काय पाहिजे. आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 10 आणि विजयासाठी अजूनही गरज आहे ती 22 धावसंख्येची. नवीन बॅट्समन मंगेश चव्हाण. न्यू बॅट्समन मंगेश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हा जेवढं एक धाव फार महत्वपूर्ण असणार आहे या लढतीमध्ये, कारण की प्रत्येक संघ आहे ना आपल्या जिंकण्याची वाट पाहत असतो, त्यांचे पाठीराखे जिंकण्याची वाट पाहत असतात आणि जिंकण्यासाठी मैदानामध्ये तुम्हाला काहीतरी करावं लागतं आणि ते करेल का फलंदाज मंगेश चव्हाण, ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय. आले आक्रमण, उंचाई जास्त आहे, लंबाई कमी आणि क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा भावेश पाटील चेंडूच्या खाली चुकी करणार नाहीये आणि झेलला कॅरी केलं. अगदी स्टायलिश झेल त्यांना टिपला आणि अजून एक हादरा मिळेल तो आयांश 11 आई गावदेवी करसुंडी टीमला. तो छलमय आया अशी परिस्थिती, विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आणि आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 9 आणि विजयासाठी गरज असेल 22. ती 22 धावसंख्येची. बॅट्समन नवीन खरसुंडी टीमला आता 22 धावसंख्येची गरज आहे, परंतु शिवन्या 11 तलेगाव संघ आता खुशीत गाजरा गातोय, कारण की त्यांना माहिती आहे शेवटचे आता निर्णायकारक 9 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. त्यांच्याकडे असे चांगले चांगले गोलंदाज आहेत की 9 चेंडू मध्ये ते 22 धावसंख्येचं संरक्षण करतील, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी कसा रंग उधळेल हे सांगणं कठीण. 9 चेंडू मध्ये 22 करायचे आहेत. ऋषिकेश बारसकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी या गोलंदाजांना चांगली केली, केवळ 5 धावा त्याने खर्ची केल्या. शेवटच्या स्लॉक षटकामध्ये 2 विकेट त्यानं प्राप्त केल्या, एक सांघिक विकेट त्यानं प्राप्त केली आणि केवळ 5 धावा त्याने खर्ची केल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर 9 चेंडू मध्ये 22 तुम्हाला करावेच लागतील. चांगला फटका, गॅप सिलेक्शन आहे, 1 टप्प्या अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पलीकडे चौकार येतोय. मनीष सांगतोय जो थांबला ना या क्रिकेटमध्ये तो संपला आणि वेट केलं. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकांनी त्या ठिकाणी वेट केल्याच्या नंतर आउटफील्ड थोडी फास्ट आहे, टणक आहे, त्या ठिकाणी चेंडू पडला आणि चेंडूला लगेच सीमारेषा गाठली. थोडीशी मित्रांनो मुसली जास्त घेतली चेंडूना. 1 टप्प्या अखेर चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. चेंडूला तुम्हाला स्टॉप करणं गरजेचं होतं हे सांगतोय मनीष, जो गोलंदाज आहे मनीष पाटील. परंतु त्याचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. शर्यतीचे प्रयत्न आता हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील का. मंगेश चव्हाण आणि त्याच्या साथीला खेळणारा ऋषिकेश बारसकर या दोन्ही फलंदाजांकडून 8 चेंडू आणि सूरज साल्वी आणि ऋषिकेश बारसकर या दोन्ही फलंदाजांकडून. ऋषिकेश ऑन स्ट्राईक वरती आहे. शेवटचे आता 8 चेंडू आणि 18 धावसंख्येचं समीकरण येऊन टेपलं. हे 2 चेंडू फार महत्वपूर्ण आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. हे 2 चेंडू फार महत्वपूर्ण आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम साठी, परंतु चेंडूला उंचाई जास्त. मनीष त्या ठिकाणी चेंडूच्या खाली जातोय. 1 धाव सहजरित्या कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 रन्स या चेंडूवरती मिळतील. या 2 धाबेच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 34 या धावसंख्येवरती. प्रयत्न चांगले चालू आहेत. मनीष त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, प्रयत्न करत होता, परंतु त्यांच्या प्रयत्नाला अपयश पदरी पडलं. 7 चेंडू आणि आता 16 धावसंख्येची गरज आहे. 8 मॅच, खूप चांगली मॅच पाहायला मिळते. गोलंदाज तयार. हा फटका चांगला आहे, उंचाई जास्त आहे, लंबाई कमी. मनीष चेंडूच्या खाली येतो, ज्याला कॅरी केलं. मागच्या जेलवरती खऱ्या अर्थाने त्याला अपयश पदरी पडलं होतं, परंतु त्याने ते प्रयत्न सोडले नाही. त्याचे कसोशीचे प्रयत्न होते ना त्यांनी फिल्डिंग मध्ये दाखवले, 100% योगदान दिलं.
चेंडूला उंचाई गाठली होती, चेंडूपर्यंत तो पोहोचला, चेंडूला त्याने जज केलं, तदनंतर अगदी चांगल्या स्टाईल मध्ये त्याने या झेलला टिपलं आणि अजून एक हादरा मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या खरसुंडी टीमला. आता शेवटचे 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. ओंकार गावडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. पाणी पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. दादा कोण बॅट्समन? ओंकार गावडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. प्रेम बिल्लारे. यांना आम्ही विनंती करतो आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. भिगरवाडीचे आमचे फार जवळचे मित्र 6 चेंडू आणि आता 16 धावसंख्येची गरज आहे. मनीष गायकर आमचे फार जवळचे मित्र आहेत. पाणी पाणी देखील घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. सूरज साळवी 4थ्या नंबर वेला. चिन्या एकच बॉल खेळला. जे आमचे समालोचक मित्र आहेत त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील या. आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. शेवटच्या आता निर्णायकारक 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. हा चला स्पीडअप देखील करा कारण की पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेलेत. परंतु जरूर आपण पुन्हा एकदा पाहतोय या मॅचची स्थिती. पहिल्या ओव्हरमध्ये होत्या एकूणच 15 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 7 धावा. शुभम मांडेनं अगदी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये प्रभावीशाली गोलंदाजी त्याची पाहिली आहे. ज्या ज्या वेळी संकट होतं तलेगाव टीम वरती त्या वेळी त्या संकटात त्यानं बाहेर काढलंय आणि त्या वेळी ज्या वेळी गरज होती त्या वेळी गरजेला त्याने तो खरा उतरला, खरा उभा राहिला मैदानाच्या आतमध्ये. शिवण्या 11 तलेगाव टीम साठी बारक्या पवार चौकचे आमचे फार जवळचे मित्र आहेत. रोहित पवार जे प्रोफेशनल स्कोरर आहेत त्यांचे बंधू ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेला एन्जॉय करतात. कोण जॉब वरून, कोण कॉलेज वरून, कोण स्कूल मधून, तर कोण ऑफिस मधून जे या स्पर्धेला एन्जॉय करतात त्या सर्व गोडगुणी प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. केदार तेलंगे यांनी पुरस्कृत केलेला खऱ्या अर्थाने शिवण्या 11 तलेगाव संघ. परंतु आता जसं जसं तलेगाव संघ अगदी विजयाच्या जवळ जाईल ना तसे तसे खऱ्या अर्थानं शिवण्या 11 तलेगाव टीमचे सपोर्टर्स, केदार तेलंगे यांचे सपोर्टर्स असते हळू या स्पर्धेला वाढले जातील. परंतु तितक्या चांगल्या गोड शुभेच्छा असतील खऱ्या अर्थानं आयश 11 करसुंडी टीमला. कारण की अजूनही कोणी हरलं नाही, अजूनही कोणी जिंकलं नाही. आज सामना अगदी सम प्रमाणात आहे. आज सामना अगदी दोन्ही टीमच्या बाजूने बॅलन्स आहे. 6 चेंडूमध्ये 16 होऊ शकतात, 6 चेंडूमध्ये 16 धावा रोखल्या देखील जाऊ शकतात. हे क्रिकेट आहे. काय घडेल हे पाहणं गरजेचं. गोलंदाज भावेश पाटील तयार आहे. हा चांगला फटका. पहिल्या चेंडूवरती आक्रमण येतंय. शेवटचे 5 चेंडू आणि आता 10 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेट ना जसा आपण पाहतो ना इलेक्शन मध्ये एक वोटिंग न तुमची खऱ्या अर्थाने शीट पडू शकते. जसं खऱ्या अर्थानं कधी सरडा जसा रंग बदलतो ना तसा हा क्रिकेटचा खेळ आहे. तो रंग बदलतो. परीक्षेमध्ये जर तुम्हाला एखादा मार्क कमी असला ना तर त्या एखाद्या मार्काने तुम्ही नापास होऊ शकता. तसा हा क्रिकेटचा खेळ आहे. हा कधी रंग बदलेल ना, जसा सरडा रंग बदलतो ना तसा रंग उधळवणारा, रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. शेवटचे 5 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम. सूरज साळवी वैयक्तिक 2 बॉल 7. आणि दांड्या इथं उद्ध्वस्त केले जात आहेत, एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. आणि यावेळेस फलंदाज सूरज साळवी होईल बाद. नवीन आशाची किरण घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि तो फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. क्रिकेटमध्ये हेच गणित जर प्रत्येकाला आलं असतं ना तर घराघरात रजत मुंडे तयार झाला असता. परंतु त्याचं कारण आहे कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला दुहेरी धाव घ्यायची होती आणि ज्या अशा परिस्थितीमध्ये 5 चेंडूमध्ये 10 वाचवायच्या होत्या कोणाला, तलेगाव टीमला. परंतु तलेगाव टीम वरती देखील दुगणा प्रेशर होता, दुगणा दडपण होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जरी तुम्ही जमीन लगेचे फटके मारले असते ना तर या मॅच मध्ये खरसुंडी टीमला विजयापासून कोणच रोखू शकत नव्हता. परंतु हे उल्लेख मी जाणून बुजून केलं कारण की मला माहिती आहे की जर प्रत्येकाने जर कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने तुम्ही क्रिकेट खेळलात ना तर प्रत्येक घराघरात रजत मुंडे तयार होईल. परंतु तितका दिमाग, तितकी मी तर म्हणेन अक्कल शक्कल लढवणं या क्रिकेटमध्ये कठीण आहे.
त्यासाठी रजत मुंडे एकटाच असा खेळाडू आहे जो मैदानाच्या आतमध्ये किती चेंडूमध्ये किती धावा मला करायचे आहेत आणि कोणत्या सिच्युएशनला कोणते फटके मारायचे आहेत हे त्याला चांगलं माहिती आहे. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. शेवटचे आता निर्णायकारक 4 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 10 धावेची. रायगडला कुणाल बारस्कर, नॉन स्ट्राईकला कुणाल बारस्कर. बारस्कर हा ज्याने गोलंदाजी देखील केली, दोन्ही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजानं आणि चिकाटीने भरलेला हा गोलंदाज आहे कुणाल. आम्ही मगाशी भोजन करत होतो त्यावेळी देखील या गोलंदाजीचे वावा झाले त्या ठिकाणी. तुम्ही जरूर चांगलं कार्य केलं तर तुमच्या चांगल्या कार्याची पोचपावती तुम्हाला मिळाली जाते. कारण की 100 वर्ष नाव ठेवण्यासाठी 100 वर्ष जगणंच गरजेचं नाही. तुम्ही एक काम असं करा त्या कामानं तुमचं नाव अगदी आदरानं घेतलं जाईल आणि तसं काम अगदी कमी वयामध्ये हा कुणाल जो गोलंदाज आहे त्याच्या नावाची एक वेगळी छबी तो निर्माण करतोय. शेवटच्या आता 3 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज सय्या हा चांगला स्वीप, 1 टप्प्या अखेर बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, 1 टप्प्या अखेर येतो हा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने समीकरण बदलेल. शेवटचे आता 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. जसा सरडा रंग बदलतो ना तसा क्रिकेटचा हा खेळ आहे मित्रांनो. कधी कोण जिंकेल ना आणि कधी कोण हरेल हे सांगणं कठीण. सकाळच्या सर्व प्रेक्षकांना असं वाटलं असेल, जे लाईव्ह मध्ये बघत असतील ना त्यांनी लाईव्ह बंद केली असेल, भोकरपाडा टीमचे जे पाठीराखे असतील त्यांनी, की आता पहिल्या ओव्हरला 24 आल्यात म्हणजे अगदी आपण या मॅच मध्ये सहज जिंकू शकतो. परंतु त्यांना आश्चर्याचा धक्का भेटला असेल. त्यांनी अर्ध्या तासाने मोबाईल परत उघडला असेल ना तर त्यांना आश्चर्याचा धक्का मिळाला असेल की तलेगाव संघ ती मॅच जिंकली. 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, दिमागाचा उपयोग केला. 1 धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. आता शेवटचा 1 चेंडू आणि कंपल्सरी 3 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी ड्रेसिंग दोन्ही टीमला सूचना आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे आणि तुम्हाला 3 धावा या जमवाव्याच लागतील. पुढच्या 2 टीमा तयार राहायच्या. बॉल नाही ना बाबू इथं. तिकडं बघ कुठंतरी आहे का? इथं नाही काय बघ पहिलं तर खाली. माथेरान वर्सेस कोण आहे? आणि पुढील दोन्ही टीम टॉस कोण जिंकला रे? हा, माथेरान टीमने टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय आहे. तर देवळोली टीम लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. मॅच संपला. 1 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. तलेगाव की करसुंडी की तलेगाव, कोण जिंकणार ही मॅच? 1 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. फटका चांगला आहे आणि हा येतोय विजयी चौकार प्रेमच्या बॅट मधून आणि या प्रेमच्या बॅट मधून हा चौकार येतोय आणि हा विजयी चौकार पाहायला मिळतो करसुंडी टीम साठी. प्रतीक शिंदे देखील येत आहेत, आमचे 5 जवळचे मित्र आहेत, त्यांचं देखील आम्ही करतोय वेलकम या स्पर्धेमध्ये. अजय भस्मा देखील आले असतील, जीत रोजारिओ आले असतील, सर्वांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. कारण की माथेरान संघ या मैदानाच्या आतमध्ये आपण आता खेळताना पाहायला मिळेल. प्रथम त्यांनी बॅटिंग स्वीकारली, टॉस जिंकले, टॉस का बॉस आहेत, परंतु फक्त आमच्या 2 प्लेयरला श्रद्धांजली द्यायची. 2 प्लेयरला तात्या ओय ए ओय ओय ए सगण्या बंद कर. श्रद्धांजली ली नाही याच्यावर पेन देऊ का तुला? कुणाल वारसकरला दे. हा कुणाल वारसकरला दे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल. बॉल 7 2 विकेट. कुणाल वारसकर मारला, स्कोर मारला ना शेवटचा एवढा. कुणाल वारसकर बारसकर ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 3 बॉल 7, 3 चेंडू मध्ये 7 धावा, 1 ओव्हर मध्ये 2 रन, 1 ओव्हर मध्ये 2 रन्स आणि 2 विकेट. 2 विकेट. एक चांगली विकेट त्यांनी मिळवली. तो खऱ्या अर्थानं कुणाल बारसकर ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. पेन दे. भरतजी चव्हाण यांच्या शुभाचे या ठिकाणी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल.
त्यांना श्रद्धांजली द्यायचं म्हणून आलो ना, टीममध्ये हां. त्यांना